तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत 118 घरे उपलब्ध केलेली होती. आणि जेव्हा ही लॉटरी लॉन्च झाली, जेव्हा ही लॉटरी सुरुवात झाली, घरांचं बुकिंग सुरू झालं, तेव्हा आपण पाहिलेलं की वडाळा येथील घरे ही फक्त पहिल्या 10 मिनिटांमध्ये बुक झाली होती, ती विकली गेली होती. कारण तेथील घरांची किंमत 42 लाख रुपये होत्या आणि याला उत्पन्नाची मर्यादा जी काही उत्पन्नाची मर्यादा हटवण्यात आलेली होती. आणि म्हणून आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की जे काही घरे आहेत जी 60, 70, 80 लाखापर्यंत आहेत ती कदाचित विकली जातील, त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आणि तसंच मित्रांनो, या घरांना सुद्धा प्रतिसाद मिळालेला आहे. कारण एक गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणजे गुंतवणूक आपल्याला करायची असेल, ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, जे उच्च उत्पन्न गटातील अर्जदार आहेत, त्यांनी मात्र यावरती अक्षरशः उड्या टाकलेल्या आपण पाहिलेल्या आहे. कारण उत्पन्नाची जी काय अट आहे ती शिथिल करण्यात आलेली होती. म्हणजे ईडब्ल्यू ची घरे ही एचच्या जी लोकांसाठी उपलब्ध केली आणि त्याच्यामुळे हे कुठं घरे विकली गेली. पण अद्यापही MIG आणि एचच्या जी उत्पन्न गटातील घरे अद्यापही विकली गेली नाही. म्हणजे या लॉटरीला जे काही 118 घरे होती त्यापैकी फक्त 54 घरे विकली गेली आहेत. 64 घरे ही अद्यापही विक्री विना शिल्लक आहेत आणि म्हणून याला आता प्रतिसाद मिळत नाहीये. अनेक जण याने पाठ फिरवलेले आहे. जे काही करोडोची घरे आहेत मित्रांनो, त्याला कुणीही घ्यायला तयार नाही. कुणी याचा अर्थ असा की सर्वसामान्य वगैरे सगळं ते बाजूला ठेवा, पण ज्यांचं उत्पन्न बऱ्यापैकी जास्त आहे, जे धनदांडगे आहेत, जे गर्भश्रीमंत आहेत, अशाने सुद्धा या म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेकडे पाठ फिरवलेली आहे आणि तब्बल 64 घरे मित्रांनो अद्यापही विक्री विना शिल्लक आहेत. आता या योजनेला प्रतिसाद कमी आहे, त्याच्यामुळे आता कुठेतरी या घरांच्या किमती कमी करण्यात यावा अशी मागणी सुद्धा पुढे आलेली आहे, तशी केलेली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे नेमकं या योजनेला आतापर्यंत कसा प्रतिसाद आहे, नेमकं या घरांच्या किमती कमी होणार आहेत का, आणि होणार असेल तर कितीने कमी होणार आहेत, या सगळ्यांच्या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही लॉटरी आली मित्रांनो, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य असं पूर्वी वाटत होतं म्हणाला की सगळी घरे विकली जातील, परंतु ही घरे अद्यापही विकली जात नाही. 64 घरे विक्री विना पडून आहेत मित्रांनो. आता लेखाजोखा जर बघितला तर याचा काही दिवसापूर्वीच पुढारी वृत्तपत्रामध्ये लेखाजोखा टाकण्यात आला होता. त्याचं काय सांगितलेलं आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत जी काही योजना आलेली त्याच्यामध्ये लोकांमध्ये निरुत्साह दिसून आल्याचं सांगितलेलं आहे. आणि फक्त पहिले 10 दिवसामध्ये 52 घरे विकली गेली. बघा, पहिले 10 दिवसामध्ये 52 घरे विकली गेली आणि त्यानंतर उर्वरित 64 घरांना हा प्रतिसाद थंड प्रतिसाद असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. प्रथम प्राधान्य योजनेत अनामत रक्कम भरून सदनिका निवडली जाते. बघा, याच्यात तुम्हाला माहिती आहे की तुमचं घर कधी कन्फर्म होतं, तुम्ही ही सदनिका निवडायची आहे प्रथम योजनेमधली, आणि निवडल्यानंतर पुढील 48 तासामध्ये त्या घराच्या किमतीची 10% रक्कम तुम्हाला भरावी लागते. इथे काय दिले, प्रथम प्राधान्य योजनेत अनामत रक्कम भरून सदनिका निवडली जाते, त्यानंतर 48 तासात घराच्या किमतीच्या 10% रक्कम भरावी लागते. 52 अर्जदारांनी 10% रक्कम भरली. यात तारदेव येथील क्रिसेंट टॉवर मधील एका घराचा समावेश आहे. म्हणजे तारदेव मधील एक घर सुद्धा यामध्ये आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी त्याला म्हणजे पसंती दिलेली आहे. हेच या योजनेतील सर्वाधिक महागडे घर असून त्याची किंमत 8,38,02,234 रुपये, म्हणजे 8,38,00,000, 8.5 कोटीचं घर एक विकलं गेलं आहे. एवढ्या किमतीचे आणखीन एक घर शिल्लक आहे. तिथे अजून एक घर शिल्लक आहे मित्रांनो, जे तारदेव या ठिकाणी आहे. जुहूच्या जुहू विक्रांत सोसायटीतील 2 घरांची किंमत 5,38,00,000 आणि एका घराची किंमत 3,12,00,000 रुपये. तसेच घाटकोपर, कन्नमनगर, शिंपोली, तुंगापोई, परळ, चारकोप, मानखुर्द, अँटॉफिल, मालवणी येथील घरांसाठी 10% रक्कम भरण्यात आलेली आहे. म्हणजे ही जी काही घरे होती मित्रांनो 1 कोटीपेक्षा कमी किमतीची घरे होती आणि सगळ्या घरांना 10% रक्कम ऑलरेडी भरलेली आहे. यापैकी काही जणांनी ना हरकत प्रमाणपत्र घेऊन 90% रक्कम भरण्याची म्हणजे तयारी सुरू केलेली आहे. म्हणजे याच्यापैकी जे काही ज्यांनी लोनसाठी जे आवश्यक NOC लागते, ना हरकत प्रमाणपत्र म्हाडाचं, तेही घेऊन त्यांची लोनची प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित 64 घरांसाठी अद्यापही अर्ज आलेले नाहीत. बघा, जे काही उर्वरित 64 घरे त्याला अद्यापही अर्ज आले नाहीत. आता प्रश्न आहे की नेमका कोणती घरे आहेत की त्यांना अद्यापही अर्ज आलेले नाहीत, तेही तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी पहा, हेरिटेज अपार्टमेंट सायन शिव, हेरिटेज अपार्टमेंट शिव या ठिकाणी 2 घरे उपलब्ध आहेत. ट्युलिप सोसायटी जुहू या ठिकाणी 2 घरे शिल्लक आहेत. जुहू विक्रांत सोसायटी अंधेरी या ठिकाणी 1 घर उपलब्ध आहे. आनंद हाइट्स अँटॉफिल वडाळा या ठिकाणी 8 घरे उपलब्ध आहेत. बेलासिस रोड भायखळा या ठिकाणी 2 घरे शिल्लक आहेत. दूधवाला बिल्डिंग भायखळा या ठिकाणी 4 घरे उपलब्ध आहेत.
क्रिसेंट टावर तारदेव या ठिकाणी 5 घरे शिल्लक आहेत मित्रांनो. नक्षत्र सोसायटी शिंपोली या ठिकाणी 2 घरे उपलब्ध आहेत. तुंगापवळी या ठिकाणी 34 घरे उपलब्ध आहेत. तुंगापवळीच्या एकाही घराला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही, कारण 45 स्क्वेअर फीटचे घरे 1.5 कोटीला विकले जात आहेत, कोणीही घेणार नाही. तुंगापवळी या ठिकाणी 34 घरे आहेत. श्रीनिवास मिल या ठिकाणी 3 घरे आहेत आणि मानखुर्द या ठिकाणी 1 घर आहे, जे 1 RK स्वरूपाचा यायलाही अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाही, म्हणून ही सगळी घरे अद्यापही विक्री विना शिल्लक आहेत. आता याला प्रतिसाद मिळत नसल्याने म्हाडासमोर पेच निर्माण झाला होता की नेमकं काय करायचं, नेमकं ही घरे कशी विकायची, काय टेक्निक अवलंबायची आहे, काय आपल्याला करावं लागेल आहे, हेही अतिशय महत्वाचं आहे. आता या संदर्भात मित्रांनो, ज्या काही घराच्या किमती आहेत त्या घरांच्या किमती कमी करण्याच्या हालचाली सुद्धा तसा निर्णय घेतला जाणार असल्याचंही वृत्त आलेलं आहे. काय वृत्त आहे बघा तुम्ही, तर म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार. लक्षात घ्या, म्हाडाच्या ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व तेथील घरांची किमती कमी होणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो ज्या काही किमती आहेत त्या लोकांनी पाठ फिरवलेली आहे किंवा प्रतिसाद कमी आहे, त्याच्यामुळे या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. तर किती कमी केल्या जातील, या ठिकाणी 10 ते 15% किमती या कमी केल्या जाऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता हे वृत्त पहा मित्रांनो, 22 एप्रिलचं वृत्त आहे. म्हाडाच्या घराच्या किमती कमी होणार. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुरू असलेल्या सोडतीतील अनेक महागड्या घरांकडे घर खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने म्हाडा घरांच्या किमती कमी करण्याच्या विचारात आहे. उच्च उत्पन्न गटातील अनेक सदनिका आणि प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य यातील अनेक घरे पडून आहेत. त्या पार्श्वभूमीवर किमती कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता सध्या म्हाडामध्ये सुरू आहे चर्चा की याची किमती कमी करण्यात याव्यात किंवा किमती कमी करणं आवश्यक आहे, कारण 118 पैकी 54 सदनिका ह्या अजूनही विक्री विना पडून आहेत, जसं आपण सांगितलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता जे कोणी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या किमती कमी करण्यासंदर्भात मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजे हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला जाईल, राज्य शासनाची मंजुरी मिळेल, त्यानंतर या किमती कमी केल्या जातील. पण एवढं मात्र नक्की आहे की ह्या किमती कमी करण्यावाचून आता म्हाडासमोर पर्याय राहिलेला नाही. इतकंच मित्रांनो, म्हाडाच्या पुणे मंडळाने सुद्धा 295 घरांसाठी प्रथम येण्यास प्रथम योजना जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याशिवाय मुंबई मंडळाची 2640 घरांची योजना सुरू आहे, यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि लवकरच म्हाडाची सुद्धा पुणे मंडळाची नवीन लॉटरी सुद्धा मेच्या मिड मध्ये जाहीर होऊ शकते अशी कुठेतरी शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय कोकण मंडळाची लॉटरी आहे त्याची सुद्धा लवकरच जाहिरात, म्हणजे ही जाहिरात एप्रिलच्या एंड पर्यंत प्रसिद्ध केली जाईल आणि ठाणे आणि नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून दिली जातील असंही म्हाडाने स्पष्ट केलेलं आहे. भाऊया नेमकं या ज्या काही योजना येणार आहेत किंवा ज्या काही योजना आलेल्या आहेत नेमकं त्या योजनांना कसा प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.